त्या कार्यक्रमासाठी उपस्थित बिशप कुर्लोस या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी गावंडे साहेब, म्हणजे बिशप या ठिकाणी फादर बिजू राजन, फादर जोसेफ आणि या ठिकाणी आमचे मित्र राजेश पवारजी आणि मान्यवर उपस्थित सर्व पालक वर्ग, सर्वप्रथम मी माफी मागतो, कार्यक्रम थोडा लेट होतोय आणि आपल्याला सर्वांना कार्यक्रम मुलांचा बघण्यासाठी आपण एकत्र आलोय आणि आज मला समजलं की लोक पुढाऱ्यांना शिव्या का देतात, त्याचं कारण मला आता समजलं. हे सर्व पहिले बोलून घेतात आणि मग राजकीय लोकांना नंतर उभं करतात. मग का मला लोक शिव्या देणार नाही? म्हणून मी तुमचा वेळ जास्त घेणार नाही, कारण तुम्ही आम्हाला ऐकण्यापेक्षा आपल्या मुलांचं या ठिकाणी कलागुण बघण्यासाठी आलेले आहे. सर्वप्रथम मी या ठिकाणी बिशप, कदाचित आपल्याला मराठी समजणार नाही, पण मी तुमचं अभिनंदन करतो या धुळे जिल्ह्याच्या वतीने की आपण आमच्या जिल्ह्यामध्ये स्कूल सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आनंद या गोष्टीचा आहे की ज्यावेळेस दुपारी 4 वाजता आम्ही भूमिपूजनच्या कार्यक्रमाला गेलो, त्या ठिकाणी अतिशय प्रशस्त अशी जागा आहे. 12 एकर जमिनीमध्ये अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीच्या मोठ्या 3 इमारती बिल्डिंगा उभे राहत आहेत आणि इंटरनॅशनल दर्जाचं एक क्रीडांगण स्टेडियम त्या ठिकाणी उभं राहत आहे. मला विश्वास आहे की हे जे स्कूल आहे, त्याची बिल्डिंग आहे, ही धुळे जिल्ह्यातली नंबर 1 स्कूल बनल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आहे. हे आम्हाला सुद्धा या ठिकाणी गर्व आहे की आमच्या जिल्ह्याला, आमच्या पालकांसाठी, आमच्या मुलांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं दर्जाचं शिक्षण आपण या ठिकाणी देत आहेत. काही वर्षापासून मी या ठिकाणी येतोय, बघतोय की 10 मुलांपासून सुरू झालेली शाळा जी आहे आज जवळपास 350-400 विद्यार्थी आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जवळपास 2000 विद्यार्थी या ठिकाणी शिकू शकतात अशी व्यवस्था आपण केलेली आहे. अभिमान आहे की त्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर बघताना दिसलं की पहिली तर 12वी पर्यंतचं एज्युकेशन आहे, नंतर फार्मसी असेल, या ठिकाणी इतर इंजिनिअरिंग असेल, याची सुद्धा सुविधा भविष्यात आपल्याला या संस्थेमार्फत या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. मी असंच एकदा माझ्याकडे काही पालक आले आणि त्यांनी एका कामानिमित्त आल्यानंतर त्यांनी अतिशय अभिमानाने सांगितलं की आमचे मुलं जे आहेत ती सेंट मेरी स्कूलमध्ये या ठिकाणी शिकतात आणि रणजित राजे तुम्ही सुद्धा त्या स्कूलमध्ये खूप वेळेस आलेले आहेत, या निमित्ताने ते माझ्याकडे आलेले होते. दुसरं उदाहरण मला सांगावंसं वाटतं गावंडे साहेब की चाळीसगावला गेल्यानंतर आमचे एक मित्र आहेत, म्हणजे राकेश पाटील म्हणून, त्यांचे मुलं या ठिकाणी, मुलगी आणि मुलगा कदाचित या ठिकाणी शिकतो आणि तिथं गेल्यानंतर म्हणजे तहसीलदार सर्व त्यांचं ऐकतात, राकेश पाटलांचं. आणि ज्यावेळेस राकेश पाटलांकडे गेलो त्यावेळेस लक्षात आलं की त्यांनी अतिशय भरभरून या स्कूलचं आणि या ठिकाणी यांचं एज्युकेशन सिस्टीमचं खूप मोठं नाव काढलं. आणि ज्यावेळेस मी म्हटलं की तुम्ही मला ओळखतात का, ते म्हणे हो तुम्हाला ओळखतो, अध्यक्ष म्हणून ओळखत नाही पण तुम्ही त्या स्कूलला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते म्हणून आम्ही तुम्हाला ओळखतो आणि माझं काम लवकर करून दिलेलं आहे. म्हणजे हा सुद्धा इनडायरेक्टली आम्हाला त्याचा फायदा होतो. या स्कूलचं सांगायचं कारण असं आहे की या ठिकाणचे जे काही पाल्य आहेत, अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत, व्यापारी आहेत, यांचे सुद्धा या ठिकाणी मोठ्या पद्धतीने मुलं शिक्षण घेत आहेत. या निमित्ताने सर्वांच्या वतीने मी फादर असेल, बिशप असेल, त्यांची टीम असेल, स्टाफ असेल, यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो की ॲन्युअल फंक्शन कार्यक्रम आहे हा अतिशय सुंदर. म्हणजे असं वाटतं की एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याच्या घरचं लग्नाचा कार्यक्रम आहे का काय, असं या ठिकाणची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि हा बघून, अशी फॅसिलिटी बघून आम्हाला आत्मविश्वास आहे की भविष्यात आमचे जे मुलं आहेत हे अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतील, अधिकारी बनतील आणि ह्या जिल्ह्याचं आणि आपल्या शाळेचं नाव खरंच उज्ज्वल करतील अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Join us at St. Mary's School, Dhule.